नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतोय अगदी चमचमीत मटार वांगी भाजी. मटार वांगी भाजी चमचमीत तर होतेच, पण महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला सारखे सारखे ते मसाल्याचे पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो. पण अगदी आपण घरगुती पद्धतीनं आपण घरात कशी रेग्युलर भाजी बनवतो ना, तशी आपण ही मटार वांग्याची भाजी अगदी सहज, सोपी, पटकन होणारी बनवणार आहोत. तर ही भाजी बनवताना आपण कोणतेही मसाले वापरणार नाही आहोत. पण जर 1 ते 2 टिप आहेत त्या व्यवस्थित जर आपण ह्या फॉलो केल्या, तर ही भाजी ना अगदीच चविष्ट अशी लागते. मटार आहे तो अगदी वेगळा चवीला लागतो. काय टिप आहे ह्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली टिप काय आहे ते. पण त्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या. चला तर मग बनवूया मटार वांग्याची चमचमीत पण अजिबात मसाला न वापरलेली भाजी. पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची भाजी आहे ते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये मी 1.5 पळी होईल इतकं तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी ओबडधोबड ठेचून घेतल्या होत्या. त्यासुद्धा तेलात घालून अशा व्यवस्थित परतून घेतल्या. त्यासाठी गॅस पूर्णपणे बारीक केला होता आणि 1 वाटी होईल इतके हे मी ओले मटार घेतलेले आहेत. आता तुम्हाला महत्त्वाची पहिली टिप सांगते. हे मटार आपण कोणत्या पण भाजीत वापरतो, पण ते अजिबात आपण तेलामध्ये भाजत नाही. पण ज्या वेळेला आपण हे तेलामध्ये अगदी मऊ पडेपर्यंत भाजतो किंवा त्याला चांगले डाग पडेपर्यंत भाजतो, तर त्यावेळेला त्याची चव आहे ना ती खूप वेगळी लागते. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. मटार उडून येत यासाठी मी त्यावरती ताट ठेवलं होतं 1 मिनिटासाठी. आता हे ताट मी काढून घेतलं आणि आपण मीडियम गॅसवरतीच हे मटार आहेत ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. अजूनही आपले हे मटार भाजलेले नाही आहेत. 1 मिनिट पूर्ण झालेला आहे आणि आता यामध्ये मी कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घेतली आणि इथे मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे अगदी बारीक कट करून. आपला टोमॅटोही ह्या मटारसोबत व्यवस्थित असा मऊसर भाजला जातो. तर आता टोमॅटो आणि मटार पटकन भाजले जावेत, तर ह्यासाठी ह्याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे किंवा मटार उडण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे ह्याच्यावरती ताट ठेवलं 1-1.5 मिनिटासाठी. आता ताट काढल्यानंतर बघा बऱ्यापैकी आपला इथं मटार आहे तो असा भाजत आलेला आहे. भाजल्यानंतर ह्याची जी चव आहे ना ती खूप बदलते. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 2 वांगी कट करून घेणार आहोत, तर त्या अंदाजाने मी आत्ताच यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता इथे बघा मटार आहे तो अगदी व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे. जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर वांगी घातल्यानंतर मीठ घातलात ना तरी चालेल. आता यामध्ये मी पाव चमचा हिंग पावडर घालून घेतली आणि घरचं लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे. लाल तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मटार आता व्यवस्थित परतून घेतला आणि यामध्ये आता कट केलेली वांगी घालून घेणार आहोत. तर मी अशा पद्धतीने ही वांगी ह्या आकारामध्ये कट केलेली आहेत. तुम्हाला कोणत्या आकारामध्ये बारीक मोठी साईजची वांगी कट करायची असतील तर ते करू शकता. पण अगदी मोठी मोठी वांगी असतात ना यामध्ये खूप छान लागतात. तर हे मी अशा पद्धतीने वांगी कट केली आणि आता हे संपूर्ण आपण मिश्रण आहे ते परतून घेतलं. यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट मी इथं साधारण 2 चमचे वापरलेला आहे. तर ह्यापेक्षा जास्त सुद्धा कूट नाही वापरायचा, नाहीतर भाजी अगदी अशी मऊसर वाटते आणि चिकट वाटते. तर त्यामुळे 2 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट वापरला. भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घेतली. वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर घातली होती आणि यामध्ये आता आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. थंड पाणी नाही घालायचं, नाहीतर वांगं अगदी व्यवस्थित शिजलं जात नाही. तर भाजी बुडेल इतपत यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे तर त्या हिशोबाने आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घातल्यानंतर बघा वांगी बुडेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे बघा ही वांगी आहेत ना ही आपण अशी पलटी करून घेणार आहोत. वांग्याची जी वरची सालीची बाजू असते ती आपण वर करणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने ही मी सगळी वांगी यामध्ये पलटी करून घेतलेली आहेत. कारण म्हणजे काय सांगते, वांगी अगदी छान शिजली जातात. ह्याला अगदी अशी चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच ह्याला टोपण घालून घ्यायचं कुकरचं आणि मीडियम फ्लेमवरती फक्त 2 शिट्ट्या करून घेतल्या. तर आता कुकर आपला अगदी शांत झाला. त्यानंतर टोपण काढून पाहिलं, बघा अगदी आपली भाजी आहे मऊ अशी शिजली गेलेली आहे. हे बघा अगदी मऊ आणि अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही. सुकी भाजी आपल्याला हवी होती तर सुकीच भाजी झालेली आहे. वांग सुद्धा अगदी मऊ शिजलं गेलेलं आहे. आपली भाजी तयार आहे. सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीनं तुम्ही नाही वांगी आणि मटारची भाजी एकदा नक्की बनवून बघा. कोणताही मसाला करण्याची गरज नाही. अगदी झटपट अशी ही भाजी बनून तयार होते. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता. मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि या मटारची चव आहे
ती खूप वेगळी लागते. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला मटार भाजून भाजी करतो ना त्यावेळेला. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.